जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या सीटेट परीक्षेमध्ये ह्या ठिकाणी जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा देणार असाल तर ज्यांचा मराठी विषय सध्या बघा पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल तर त्याच्यामध्ये मराठी विषय सध्या घेण्यात आलेला आहे। तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला 30 प्रश्न सध्या विचारले जातात। पेपर 1 असेल किंवा मग पेपर 2 असेल तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मराठी संदर्भात जे काही पॅडागॉजी असते, बरोबर। पॅडागॉजी म्हणजेच काय तर अध्यापनशास्त्र संदर्भात जे प्रश्न सध्या बघा विचारले जातात। मग ह्याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही घटक आहे तो म्हणजे 1 नंबरचा बघा शिक्षक घटक इथं बघा महत्त्वाचा आहे। त्यानंतर दुसरा जो असेल तो विद्यार्थी हा घटक देखील सध्या महत्त्वाचा आहे पॅडागॉजीमध्ये। त्यानंतर बघा शाळा असेल चौथा घटक, तर हा घटक देखील महत्त्वाचा आहे। आणि 5वा म्हणजे समाज, बरोबर। तर हे 4 घटक सध्या जे काही अध्यापन जे कौशल्य असेल किंवा अध्यापन म्हणजे पॅडागॉजी संदर्भात जे प्रश्न असेल तर हे 4 घटकावरती सध्या बघा तुम्हाला विचारले जातात। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त जे काही डिसिजन असेल, बरोबर, म्हणजे आकलन बेसवर सध्या बघा इथे प्रश्न असतात तर हे तुम्हाला इझी ह्या ठिकाणी तुम्ही टॅकल करू शकतात। कारण पॅडागॉजी जी आहे तर ती आपण तुमचं डी.एड जर असेल, बरोबर, डी.एडमध्ये देखील शिकवलं जातं आणि बी.एडमध्ये देखील शिकवलं जातं। तर ज्या काही तुम्ही एक शिक्षक म्हणून सध्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा शाळेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न किंवा जे काही समस्या असेल तर ती कशी टॅकल करू शकतात तर त्या आधारावर सध्या इथं प्रश्न असतात। तर प्रत्यक्ष आपण प्रश्न सध्या बघूया जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल। तर इथं बघा प्रश्न क्रमांक पहिला आहे, बालकांच्या भाषिक विकासासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता आहे जो व्याकरण असेल, शब्दसंपत्ती असेल आणि अभिव्यक्ती यामध्ये सुधारणा करण्यासाठी मदत करतो, बरोबर। तर इथं बालकांचा आपल्याला भाषिक विकासासाठी सर्वात प्रभावी जो काही उपाय असेल तर तो सध्या इथं करायचा आहे, ज्याच्यामध्ये त्यांची व्याकरण जे काही असेल, बरोबर, म्हणजे व्याकरण कौशल्य असेल, त्या संदर्भात शब्दसंपत्ती असेल आणि अभिव्यक्ती असेल तर ह्याच्यामध्ये सध्या बघा सुधारणा ज्या असेल तर त्या सध्या घडू शकतात। तर त्याच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे शिक्षक या नात्याने, तर इथं बघा पाठांतरावर भर देणे, बरोबर, फक्त पाठांतरावर भर देणे, बालकांच्या अनुभवावर आधारित कृतीतून शिक्षण देणे, बालकांना अधिक वाचनाचे आवाहन करणे, शिक्षकाचे वाचन कौशल्य दाखवणे, बरोबर। तर असे इथे ऑप्शन देण्यात आले आहेत। तर ह्याचं बघा पहिलं जे आहे पाठांतर, फक्त पाठांतरावर भर दिलं तर जे काही पाठांतर असेल तर इथं बघा फक्त पाठ जो असेल तर तो तिथं एक प्रकारे पाठांतर होईल, म्हणजे पाठांतर कौशल्य सध्या तिथं विकसित होईल। परंतु व्याकरणदृष्ट्या, शब्दसंपत्तीदृष्ट्या आणि अभिव्यक्तीदृष्ट्या त्याच्यामध्ये कशाही पद्धतीने बघा सुधारणा होणार नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 सध्या इथं चुकीचं ठरणार, बरोबर। 2 नंबरचा ऑप्शन आहे, बालकांच्या अनुभवावर आधारित कृतीतून शिक्षण दिले गेले पाहिजे, बरोबर, म्हणजे हे अगदी बरोबर आहे। म्हणजे जे काही बालकांचा अनुभवावर आधारित म्हणजे त्यांचे वेगवेगळे अनुभव असतात, बरोबर, शिक्षणासंदर्भात, तर त्यांना अनुभव आधारित आणि महत्त्वाचं इथे जे काही कृती असेल, बरोबर, तर कृतीतून शिक्षण दिले गेले पाहिजे। त्याच्यातून त्याची जी काही अभिव्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये देखील बघा त्यांची सुधारणा घडून येणार आणि जी काही शब्दसंपत्ती असेल ती देखील त्यांची सुधारणा घडून येणार। आणि व्याकरण दृष्ट्या जर ह्या ठिकाणी बघा शिकवलं आपण कृतीतून, बरोबर, तर ते एखादा समजा आता तुम्ही संबंधित जर इथं क्रियापद शिकवलं किंवा नाम शिकवलं, बरोबर, किंवा मग क्रियाविशेषण शिकवलं तर इथं क्रियाविशेषण जो काही शिकवलं तर ते तुम्ही बघा कृतीतून जर शिकवलं तर ते विद्यार्थ्याला अधिक ह्या ठिकाणी उपयोगी त्या ठिकाणी पडू शकतो। म्हणजे जी काही क्रिया असेल तर ती क्रिया कशा पद्धतीने घडत असते, बरोबर, म्हणजे क्रिया एखादा समजा उदाहरणार्थ एखादा व्यक्ती चालतो आहे, बरोबर, तर त्याच्यामध्ये चालण्याची जी काही क्रिया असेल तर ती क्रिया सध्या बघा घडत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही जर कृतीमधून जर शिकवलं तर ते महत्त्वाचं ह्या ठिकाणी त्यांच्या ज्या काही व्याकरण असेल किंवा शब्दशक्ती असेल किंवा अभिव्यक्ती असेल, बरोबर, तर त्याच्यामध्ये सुधारणा होण्यास त्याला मदत होईल। म्हणून महत्त्वाचं ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर असेल तर ते उत्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य पर्याय ह्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल, बरोबर। म्हणजे कृतीतून आपण शिक्षण जर दिलं तर त्यांच्यामध्ये अभिव्यक्तीमध्ये देखील सुधारणा होईल, त्यांची शब्दसंपत्ती देखील वाढेल, त्यांचं व्याकरण देखील या ठिकाणी बघा सुधारेल। म्हणून ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं उत्तर असणार आहे। बालकांना अधिक वाचनाचे आवाहन करणे, जर बालकांनी बघा इथं अधिक जर वाचन केले तर ह्या ठिकाणी फक्त त्या रटणं ह्या ठिकाणी होऊ शकतं आणि ह्याच्यामध्ये बघा त्यांना जर बालकांना अधिक वाचायला जर लावलं तर ते कंटाळवाणे करू शकतात। मग ह्याच्यामधून त्यांचं ना की व्याकरण किंवा शक्ती संपत्ती असेल किंवा अभिव्यक्ती असेल तर ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा सध्या बघा होणार नाही। आणि शिक्षकाचे वाचन कौशल्य दाखवणे तर हे ऑप्शन असंही इथं कट होतं आहे। म्हणून ऑप्शन क्रमांक 2 ह्याच्यामध्ये हे जे उत्तर असेल तर हे असणार आहेत। मग असे प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवत असताना तुम्ही शिक्षक आहात, बरोबर, शिक्षक आहात असं विचार करून सध्या बघा सोडवायचे, जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला
सोपे हे जाऊ शकतात, बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. पुढचा प्रश्न आपण बघूया. मुलांना नवीन भाषा शिकवताना त्यांच्या गरजेनुसार अध्यापन पद्धती कशी निवडावी, बरोबर. म्हणजे मुलांना नवीन भाषा जर शिकवायची असेल तर त्यांच्या गरजेनुसार जी काही अध्यापन पद्धती असेल, बरोबर, म्हणजे जी शिकवण्याची पद्धत असेल तर ती कशी निवडावी एक शिक्षक म्हणून. तर या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे, बरोबर. तर इथे ऑप्शन बघा. मुलांना सरळ व्याकरणाचे नियम शिकवावे, संवाद आणि कृतीतून माध्यमातून शिकवावे, फक्त पुस्तकातील पाठ शिकवावे, सराव प्रश्नपत्रिका आधारित अभ्यास करायला लावणे, बरोबर. तर इथे बघा, मुलांना सरळ व्याकरणाचे जर नियम शिकवले तर ते त्यांना समजणार नाही, बरोबर. तर हे समजणार नाही, तर हे लक्षात असू द्या. तर हा जो पर्याय असेल तर हा देखील इथं कट होणार. म्हणजे मुलांना जर व्याकरणच शिकवलं आपण तर ते भाषा जी काही नवीन शिकवणार आहे आपण तर ती त्यांना समजणार नाही, बरोबर. संवाद आणि कृतीच्या माध्यमातून जर शिकवले, बरोबर, तर हे योग्य ह्या ठिकाणी ऑप्शन आहे ह्याचं. तर संवाद जर आपण त्यांना साधला आणि योग्य कृतीच्या माध्यमातून जर शिकवलं आपण नवीन भाषा तर ती सध्या बघा त्यांच्या गरजेनुसार महत्त्वाची ही ठरू शकते आणि त्यांना अध्यापन जे काही पद्धतीमध्ये त्यांना जे काही रस असेल तर तो देखील त्या अध्यापनामध्ये सध्या बघा सध्या त्यांना मिळणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. फक्त त्यांना जर पुस्तकं जर पाठ करायला सांगितले तर त्याच्याने देखील इथं बघा नवीन भाषा असेल तर ती त्यांच्या गरजेनुसार सध्या शिकली जाणार नाही. आणि इथं जर सराव पत्रिकावर आधारित अभ्यास जर घेतला किंवा करायला लावला तर ह्याच्याने देखील ते नवीन भाषा प्रभावीपणे सध्या बघा शिकू शकणार नाही. म्हणून ह्याचं महत्त्वाचं जे काय ऑप्शन क्रमांक 2 आहे तर हे उत्तर सध्या बघा असणार आहे. म्हणजे संवाद आणि कृतीतून जे काही शिक्षण असेल किंवा अध्यापन असेल तर ते सध्या आपल्याला करायला पडेल, तेव्हाच ते नवीन जी काही भाषा असेल तर ती सध्या बघा त्यांना गरजेनुसार महत्त्वाची जी काही ठरू शकते. म्हणून याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. मराठी भाषेच्या अध्यापनामध्ये रचनावादी दृष्टिकोन कसा वापरला जातो जो बालकांच्या नैसर्गिक शिकण्याच्या प्रक्रियेला चालना देईल, बरोबर. आता इथे रचनावादी दृष्टिकोन संदर्भात प्रश्न विचारला आहे. तर इथं बालकांच्या अधिक शब्दपाठ करायला सांगून त्यांच्या अनुभवावर आधारित शिक्षण देऊन शिक्षक केंद्रीय अध्यापन पद्धती वापरून फक्त व्याकरणावर आधारित शिकवून, बरोबर. तर ह्याचं उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक ह्या ठिकाणी बघा 2 असणार आहे. त्यांच्या जो काही अनुभवावर आधारित शिक्षण देऊन त्यांचं भाषेच्या अध्यापनामध्ये जी काही रचनावादी दृष्टिकोन असेल, बरोबर, तर तो नैसर्गिक शिकण्याच्या प्रक्रियेला सध्या बघा चालना देईल. म्हणजे ह्याच्यावर जे काही त्यांच्या अनुभवावर आधारित जर शिक्षण दिलं कृतीतून तर हे महत्त्वाचं त्यांच्या बघा नैसर्गिक शिकण्याच्या प्रक्रियेला चालना देऊ शकते. त्याच्यामध्ये बालकांना अधिक जर आपण इथे पाठ करायला लावले शब्द वगैरे तर त्याच्याने देखील त्यांना नैसर्गिक शिकण्याची प्रक्रियेला इथं चालना मिळणार नाही. किंवा शिक्षक केंद्रीय अध्यापन पद्धती राहिली तर इथं बघा फक्त शिक्षकच इथं शिकवत राहणार. त्यांच्यामध्ये सध्या जे काही आकलन असेल तर ते होत का नाही तर ते इथं बघा कोणत्याही प्रकारचं सध्या होणार नाही. म्हणून हे देखील सध्या ऑप्शन नसणार. आणि फक्त व्याकरणावर आधारित शिकवलं तर ते देखील सध्या बघा नैसर्गिक शिकण्याची प्रक्रिया तेथे चालना मिळणार नाही. म्हणून महत्त्वाचं इथं 2 नंबरचं ऑप्शन होतं. त्यांच्या अनुभवावर आधारित शिक्षण देऊनच त्यांना नैसर्गिक शिकण्याच्या प्रक्रियेला सध्या बघा चालना इथं आपण देऊ शकतो रचनावादी दृष्टिकोनाचा वापर करून. तर ह्या प्रश्नाचं उत्तर होतं 2 नंबरचं. पुढचा प्रश्न आपण बघूया. वाचनातील गती आणि आकलन सुधारण्यासाठी कोणते उपाय पाहिजे, बरोबर. वाचण्यातील गती आणि आकलन. तर काही मुलांना जे काही वाचन कौशल्य असतं तर त्याच्यामध्ये बघा अडखळत वाचत असतात, बरोबर. आणि आकलन हे त्यांच्या वाचन करत असताना जे काही आकलन असेल म्हणजे जे काही समजून असेल तर ते समजून सध्या बघा वाचत नाही. कारण तिथे फक्त वाचणं म्हणजे नुसतं वाचणं असतं, आकलन तिथे त्यांना कोणत्याही प्रकारचं होत नाही. तर अशा जे उमेदवार असेल किंवा असे विद्यार्थी असेल तर त्यांच्या सुधारण्यासाठी कोणते उपाय केले गेले पाहिजे तर बघा मुलांना रोज वाचायला सराव करायला सांगणे, कठीण शब्द वगळून सोपे शब्द देणे, गोष्ट प्रश्न उत्तर आणि चर्चेद्वारे वाचन कौशल्य वाढवणे, फक्त पाठाचे वाचन करून घेणे. तर इथं ऑप्शन देण्यात आले, बरोबर. आता बघा मुलांना रोज वाचायला सराव करायला सांगणे तर इथे फक्त वाचायला जर दिलं तर ते फक्त बघा तिथं वाचणार, बरोबर, वाचणार आणि कोणत्याही प्रकारचं त्यांना आकलन त्या ठिकाणी होणार नाही. हे देखील लक्षात असू द्या. म्हणजे इथे जर त्यांना फक्त वाचायलाच जर दिलं तर ते फक्त तो जो काही पाठ असेल, बरोबर, एखादा पाठ असेल तर तो फक्त वाचून काढणार पण त्यांना कोणत्याही प्रकारचं ते समजणार नाही.
आकलन त्यांचं होणार नाही, बरोबर. कठीण शब्द वगळून सोपे शब्द जर दिले तर ह्याच्यामध्ये देखील ते फक्त बघा वाचण्याची जी काही गती असेल तर ती गती इथं परत अजून ह्या ठिकाणी सोपे शब्द होते तरी देखील अडखळत होते, आणि इथे कठीण शब्द वगळून जर सोपे शब्द दिले तर त्याच्यामध्ये देखील ते त्यांची जी काही गती असेल वाचण्याची तर ती इथं बघा सुधारू शकते, परंतु त्यांचं आकलन जे असेल तर ते आकलनला इथे कोणत्याही प्रकारचं सध्या बघा होणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 आहे गोष्टी असेल, प्रश्न उत्तर असेल किंवा चर्चेद्वारे जर वाचन कौशल्य वाढवलं आपण तर नक्कीच त्यांच्या जी काही वाचनातील गती असेल आणि आकलन असेल तर ते सुधारण्यामध्ये महत्त्वाचा बघा जो काही उपाय असेल तर तो हा होऊ शकतो. कारण गोष्टी जर सांगितल्या तर त्या मुलांना बघा त्याच्यामध्ये रस निर्माण होतो गोष्टी संदर्भात, मग ते समजतात, बरोबर. म्हणजे आकलन करतात गोष्टी. एखादी गोष्ट जर सांगितली ससा असेल, ससा कासवची गोष्ट, तर त्याच्यामध्ये गोष्ट ते समजून पण घेतात, बरोबर. म्हणजे आकलन करून घेतात. त्यानंतर त्या गोष्टीवरती बघा प्रश्न उत्तर देखील ते करू शकतात, आणि त्या गोष्टीवर आधारित चर्चेद्वारे जे काही वाचन कौशल्य असेल तर ते कौशल्य जर आपण इथं वाढवलं तर नक्कीच त्यांची जी काही वाचनातील गती असेल आणि आकलनासंदर्भात जी काही समस्या असेल तर ती नक्की बघा इथे सुधारू शकते. म्हणून ह्याचं ऑप्शन जो होता तर ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, बरोबर. म्हणजे गोष्टी, प्रश्न उत्तर आणि चर्चेद्वारे वाचन कौशल्य वाढवणे, तर ह्याच्या माध्यमातून आपण वाचनातील गती आणि आकलन सुधारण्यासंदर्भात बघा महत्त्वाचा हा उपाय इथं आपण म्हणू शकतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. मुलांच्या भाषिक शिक्षणात कृती आधारित शिक्षण कसे प्रभावी आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी बघा कृती आधारित शिक्षणाला महत्त्व सध्या इथं देण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवा. तर आता इथं मुलांच्या भाषिक शिक्षणामध्ये कृती आधारित जे काही शिक्षण असेल तर ते कसे प्रभावी ठरते. ऑप्शन इथं बघा मुलांना फक्त व्याकरणाच्या नियमाचे पालन करायला लावून, अनुभवातून शिकवून आणि कृतीतून ज्ञान मिळवून, पाठांतरावर आधारित अभ्यास करून, मुलांच्या सराव प्रश्नपत्रिका सोडवायला लावून, असे इथे ऑप्शन देण्यात आले, बरोबर. तर आता बघा फक्त जर व्याकरणाचे नियमचे जर पालन करून ह्या ठिकाणी बघा त्यांना शिक्षण जर दिले कृती आधारित तर ह्यानुसार देखील ते भाषिक शिक्षणामध्ये महत्त्वाचं बघा कृती आधारित शिक्षण प्रभावी ठरू शकत नाही, बरोबर. म्हणजे फक्त व्याकरणच शिकवलं, त्याचे नियमच शिकवले, पण ते कसं अप्लाय करायचं किंवा ते कसे लागू होतात नियम ते जर शिकवलंच नाही कृतीच्या माध्यमातून तर ते इथं बघा प्रभावी ठरू शकत नाही. दुसरा आहे अनुभवातून शिकवून आणि कृतीतून ज्ञान मिळवून, तर हा ऑप्शन बघा महत्त्वाचा आहे. तर जे मुलं असतात, बरोबर, त्यांना भाषिक शिक्षणामध्ये अनुभवातून जर शिकवलं आणि कृतीतून ज्ञान जर मिळवून दिलं तर कृती आधारित जे काही शिक्षण असेल तर ते इथं बघा प्रभावी ठरू शकते. म्हणून हे ऑप्शन ह्याचं उत्तर ह्या ठिकाणी असणार आहे, बरोबर. आणि पाठांतर आधारित जर अभ्यास जर दिला तर फक्त ते उमेदवार किंवा जो विद्यार्थी असेल तर तो इथं फक्त पाठांतर करणार, म्हणजे जो काही कृती आधारित जे शिक्षण असेल तर इथं सध्या बघा तो करणार नाही, तर हे लक्षात असू द्या, बरोबर. आणि मुलांना जर सराव प्रश्नपत्रिका सोडवायला लावली तर ह्याच्याने देखील त्यांची कोणत्याही प्रकारे कृती आधारित शिक्षण इथे प्रभावी होऊ शकत नाही. म्हणून ह्याचं ऑप्शन फक्त इथं उत्तर जे असेल तर ते 2 नंबरचं असणार आहे. अनुभवातून शिकवून आणि कृतीतून ज्ञान मिळवून हे ह्याचं उत्तर असणार आहे, बरोबर. तर हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे प्राथमिक स्तरावर श्रवण कौशल्य कसे विकसित होते, बरोबर. श्रवण कौशल्य म्हणजे जे काही ऐकण्याचं कौशल्य असेल, बरोबर, ऐकण्याचं कौशल्य असेल तर ते कसं विकसित होते त्या संदर्भात प्रश्न आहे. तर इथं बघा ऑप्शन आहे मुलांना सरळ व्याख्याने ऐकवून, गोष्ट सांगून, गाणी ऐकून व चर्चा करून, फक्त पाठ वाचन भर देऊन, त्यानंतर रोज शब्दकोश अभ्यास करून, असे इथं प्रश्न आहे. या प्रश्नाचं इथे असे ऑप्शन देण्यात आले, बरोबर. तर आता समजा इथं प्राथमिक स्तरावर जर श्रवण कौशल्य आपल्याला विकसित करायचं आहे मुलांमध्ये, म्हणजे जे काही ऐकण्याचं कौशल्य विकसित जर करायचं असेल तर त्या संदर्भात बघा मुलांना सरळ व्याख्याने ऐकवले तर त्यांच्याने जे काही श्रवण कौशल्य असेल तर ते विकसित होणार नाही, बरोबर. कारण त्यांना त्या शब्दाचं किंवा व्याख्यानाचं कोणत्याही प्रकारचा अर्थ जो असेल तर तो अर्थ सध्या बघा तिथं कळणार नाही. म्हणजे फक्त व्याख्याने जर ऐकवले तर त्यांच्याने त्याचं जे काही श्रवण कौशल्य असेल तर ते सध्या बघा विकसित होणार नाही. आता इथं श्रवण कौशल्य म्हणजे जे काही अर्थपूर्ण त्या ठिकाणी बघा त्यांना श्रवण झालं पाहिजे, बरोबर. अर्थपूर्ण श्रवण झालं पाहिजे म्हणजे अर्थपूर्ण त्यांना ऐकता आलं पाहिजे, म्हणजे जो समोरचा व्यक्ती काय सांगतोय तर त्याचा त्यांना अर्थ समजला पाहिजे, त्यालाच आपण श्रवण कौशल्यामध्ये सध्या इथं करू शकतो.
दुसरा आहे गोष्टी सांगून, गाणी ऐकवून आणि चर्चा करून. तर हा महत्त्वाचा इथं बघा ऑप्शन आहे ह्याचं उत्तर. तर प्राथमिक स्तरावर श्रवण कौशल्य जर विकसित करायचं असेल तर मुलांना बघा गोष्टी सांगायला पाहिजे, बरोबर, गाणी ऐकवायला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून चर्चा घडवून आणली पाहिजे. त्याच्यातून त्यांचं जे काही श्रवण कौशल्य असेल तर ते त्यांचं बघा विकसित इथं होऊ शकतं. आता इथे बघा गोष्टी जर एखाद्या मुलाला किंवा एखादा बघा विद्यार्थ्याला जर सांगितली, बरोबर, तर तो चांगल्या पद्धतीने म्हणजे अर्थपूर्ण जे असेल म्हणजे लक्ष देऊन सध्या बघा तो ऐकत असतो, बरोबर. म्हणजे जी गोष्ट सांगताय तर ती गोष्ट त्याला तिथं 100% बघा समजत असते, म्हणजे त्या गोष्टीमध्ये तो रस सध्या घेत असतो. तर हे इथं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा गाणी ऐकवून, मग इथं एखाद्या विद्यार्थ्याला जे काही गाणी असेल, बरोबर, म्हणजे एखादी प्रार्थना असेल, गाणी असेल तर त्या जर ऐकवल्या तर त्याच्यामधला जो काही सार असेल तर तो त्याला तिथं लक्षात येतो आणि त्याच्यावरती जे काही संपूर्ण जर चर्चा जर घडवून आणली तर ते अधिक त्याला बघा जे काही श्रवण कौशल्याच्या माध्यमातून त्याला तिथं अवगत होतं. म्हणून ह्याच्या माध्यमातून गोष्ट सांगून, गाणी ऐकून आणि चर्चा करून श्रवण कौशल्य जे असेल तर ते त्यांचं विकसित इथं करू शकतो, बरोबर. म्हणून ह्याचं जे काही उत्तर असणार आहे तर ते ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं असणार आहे. गोष्टी सांगून, गाणी ऐकून आणि चर्चा करून ह्याच्या माध्यमातून श्रवण कौशल्य जे असेल तर ते सध्या बघा प्राथमिक स्तरावर विकसित हे होऊ शकते. इथं फक्त पाठांतर हे देखील येणार नाही, बरोबर, आणि रोज शब्दकोशाचा अभ्यास केला तर ह्याच्याने देखील श्रवण कौशल्य विकसित होणार नाही. मात्र गोष्टी सांगून, गाणी ऐकून व चर्चा करून ह्याच्याने विकसित होणार. म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे 2 नंबरचं. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवताना कोणती पद्धत अधिक प्रभावी ठरेल. म्हणजे इथं विद्यार्थ्यांना आपल्याला व्याकरण शिकवायचं आहे, बरोबर. तर व्याकरण शिकवायचं असताना कोणती पद्धत सध्या बघा प्रभावी ठरेल. तर इथं फक्त नियम शिकवणे आणि पाठांतर करायला लावणे, उदाहरणाद्वारे समजून सांगणे आणि सराव करवणे, कठीण व्याकरणावरील गोष्ट अधिक वेळ घालवणे, विद्यार्थ्यांना नियम स्वतःच शोधायला लावणे, बरोबर. तर ह्या संदर्भात बघा ऑप्शन इथं एक जर असेल फक्त नियम शिकवणे, जर आपण व्याकरणामध्ये फक्त नियम शिकवले आणि त्याचं पाठांतर करायला लावलं तर हे या ठिकाणी जे काही प्रभावी पद्धत असेल, बरोबर, व्याकरण शिकवताना तर ती इथं लागू पडणार नाही. म्हणजे जी काही पाठांतरच करायला लावलं तर ते जी गोष्ट सध्या पाठ करायला लावली तेच ते त्यांच्या लक्षात राहील, बरोबर. आणि इथं नियम जर शिकवले फक्त नियम तर ते नेमके कसे अप्लाय करायचे ते देखील इथं त्यांना कळणार नाही, बरोबर. तर हे देखील इथं ऑप्शन चुकीचं असणार आहे. दुसरा आहे हे ऑप्शन आहे उदाहरणाद्वारे बघा समजावून सांगणे आणि सराव करवणे, बरोबर. तर एखादं व्याकरण सध्या बघा शिकवत असताना त्याच्या व्याकरणावर उदाहरण देऊन समजावून जर सांगितलं आणि त्याच्यावर सराव करायला जर लावला तर ते अधिक बघा इथं प्रभावी ठरू शकते. कारण ह्याच्यामध्ये एखादा तुम्ही घटक शिकवता आहे, बरोबर. आता नाम जर शिकवत असाल व्याकरणामधला तर नाम ह्या घटकाबद्दल जर तुम्ही उदाहरण दिलं, बरोबर, तर उदाहरण जर दिलं आणि ते व्यवस्थित जर समजावून सांगितलं तर हे महत्त्वाचं जे काही व्याकरण असेल तर ते शिकवताना प्रभावी पद्धत आपण म्हणू शकतो. आणि हे जे शिकवल्यावरती तुम्ही ह्या जो घटक असेल तर त्याच्यावरती बघा सराव जर करून घेतला तर ते प्रभावी पद्धत आपण इथं म्हणू शकतो व्याकरण शिकवण्याची, बरोबर. तर महत्त्वाचं उदाहरणाद्वारे समजवून सांगणे आणि सराव करून घेणे हे ऑप्शन ह्याचं उत्तर असणार आहे, बरोबर. कठीण व्याकरणावर गोष्टीवर अधिक वेळ घालवणे हे देखील चुकीचं असणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतः जे काही नियम असेल ते शोधायला लावणे हे देखील चुकीचं असणार आहे. आपला जो प्रश्न होता विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवताना कोणती पद्धत अधिक प्रभावी ठरेल, तर बघा उदाहरणाद्वारे समजावून सांगणे, त्यानंतर त्यांचा जो काही सराव असेल तर तो करून घेणे ही पद्धत सध्या बघा प्रभावी ठरेल. म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न आहे मुलांना वाचनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शिक्षकाने कोणते उपाय करावे, बरोबर. म्हणजे एखादा मुलगा आहे त्याला वाचन जे असेल तर वाचनामध्ये सध्या बघा अडचणी निर्माण होत आहे. तर आपण शिक्षक म्हणून ते ज्या काही अडचणी असेल विद्यार्थ्यांच्या मुलांच्या तर त्या सोडवण्यासाठी कोणते उपाय तुम्ही करू शकता. तर इथं बघा कठीण शब्द वगळून सोपे शब्द शिकवणे, वाचन गती वाढवण्यासाठी दबाव टाकावा, वाचनातील नवीन शब्दाचा अर्थ व उपयोग शिकवावा, वाचन सरावासाठी फक्त पाठ्यपुस्तकावर भर द्यावा, बरोबर. तर इथं बघा कठीण शब्द वगळून सोपे शब्द जर शिकवले, बरोबर, एखाद्या शिक्षकाने तर त्याच्या माध्यमातून जे काही वाचनाच्या अडचणी असेल तर त्या दूर होतील का, तर अजिबात नाही, बरोबर. कारण वाचनाची जर समस्या असेल तर ती इथं कायम राहणार. म्हणून इथं ऑप्शन जो असेल तर तो 1 नंबरचा ऑप्शन इथं चुकीचा ठरणार आहे. दुसरा आहे बघा
वाचन गती वाढवण्यासाठी दबाव टाकावा, तर अजिबात नाही, बरोबर. दबाव जर टाकला तर अजून त्या विद्यार्थ्याला थोडंफार वाचता येत असेल ते देखील सध्या बघा त्याला येणार नाही, म्हणजे दबाव टाकणं हे देखील चुकीचं आहे. पुढचं आहे वाचनातील नवीन शब्दाचा अर्थ व उपयोग शिकवावा, तर हे योग्य उत्तर असणार आहे, बरोबर. कारण इथे मुलांना जे काही वाचनात येणाऱ्या अडचणी जर दूर करायच्या असेल तर वाचनातील नवीन शब्दाचा जो काही अर्थ असेल, बरोबर, तर तो अर्थचा या ठिकाणी बघा आपण शब्दाचा अर्थ इथं सांगावा आणि तो शब्द जो असेल तर त्याचा उपयोग आपल्या जे काही जीवनात असेल, बरोबर, तर तो कशा पद्धतीने होतो तर ते देखील सध्या उपयोग जो असेल तो देखील इथं शिकवावा, जेणेकरून त्याच्या वाचनात जे काही येणाऱ्या अडचणी असेल तर ते इथं सध्या बघा तो दूर करू शकतो. म्हणजे वाचनातील नवीन शब्दाचा अर्थ सांगणे आणि त्याचा उपयोग सध्या बघा करून घेणे किंवा करायला शिकवणे हे महत्त्वाचं आपल्याला वाचनात येणाऱ्या ज्या काही अडचणी असेल तर ते शिक्षक ह्या नात्याने सध्या आपण अशा पद्धतीने उपाय करून त्याच्या दूर करू शकतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं उत्तर असणार आहे. वाचन सरावासाठी फक्त पाठ्यपुस्तकावर भर द्यावा का, तर नाही, बरोबर. तर ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आपण बघूया, ह्याचं उत्तर 3 नंबरचं असणार आहे, बरोबर. पुढचा प्रश्न, वर्गातील भाषा शिक्षणासाठी शिक्षकाने कोणत्या प्रकारचे शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा. वर्गामध्ये तुम्हाला भाषा जी असेल, बरोबर, तर ती भाषा शिक्षण या ठिकाणी शिकवायचं आहे, तर तुम्हाला जे काही शिक्षण पद्धती असेल तर ती कोणती अवलंब करता येईल, तर त्या संदर्भात इथं प्रश्न आहे. तर बघा शिक्षक केंद्रीय पद्धत जसे की व्याख्यान, त्यानंतर बालकांना एकमेकांशी संवाद साधण्याचे प्रोत्साहन देणारी पद्धत, पाठांतर आधारित पद्धत, त्यानंतर आहे फक्त परीक्षेतील यशावर लक्ष केंद्रित करणारी पद्धत, बरोबर. तर ह्याचं उत्तर काय असणार आहे, तर बघा आधी आपण ऑप्शन बघूया. आता शिक्षक केंद्रीय पद्धत जसे व्याख्यान, तर इथं बघा तुम्ही जर व्याख्यानच दिले, शिक्षक केंद्रीय पद्धत राहिली, याच्यामध्ये विद्यार्थी इन्क्लूडच झाले नाही, म्हणजे त्यांचा सहभागच झाला नाही, तर ही जी पद्धत असेल तर ही देखील तुमची चुकीची पद्धत असणार आहे. म्हणजे हे व्याख्यान फक्त तुमचं इथे एक प्रकारे जे काही व्याख्यान असेल तर ते एकतर्फीच असणार आहे, शिक्षक केंद्रित असणार आहे, विद्यार्थ्यांचा इथं कुठेही रोल असणार नाही. म्हणून हे भाषा शिकवण्यासाठी महत्त्वाची जी काही पद्धत असेल तर ती इथं म्हणता येणार नाही. पुढचा ऑप्शन आहे बालकांना एकमेकांशी संवाद साधण्याचे प्रोत्साहन देणारी पद्धत, तर हे योग्य उत्तर असणार आहे आपलं 2 नंबरचं. बालकांना एकमेकांशी बघा संवाद साधण्यासाठी जर प्रोत्साहन दिलं आपण, बरोबर, तर ही पद्धत आपल्याला भाषा शिक्षणासाठी योग्य पद्धत म्हणता येईल. म्हणजे ह्याच्यामध्ये जे विद्यार्थी असेल तर त्यांचा बघा सहभाग या ठिकाणी जो वर्गात असेल अध्यापनामध्ये तर तो वाढणार, ते एकमेकांना प्रश्न विचारणार विद्यार्थ्यांमध्ये, बरोबर. म्हणून ही प्रभावी पद्धत आपण इथं म्हणू शकतो. आणि इथं पाठांतर आधारित पद्धत असेल हे देखील चुकीचं असणार आहे, फक्त परीक्षेतील यशावर लक्ष केंद्रित हे देखील चुकीचं असणार आहे, बरोबर. म्हणजे आपलं उत्तर जे आहे तर ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. बालकांना एकमेकांशी संवाद साधण्याचे प्रोत्साहन देणारी जी पद्धत आहे तर हे सध्या बघा आपलं उत्तर असणार आहे. तर या प्रश्नाचं महत्त्वाचं उत्तर 2 नंबरचं असणार आहे, बरोबर. पुढचं आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे बालकांच्या चुकावर शिक्षकांनी नेहमी कोणती भूमिका घ्यावी. म्हणजे जे बालका एखादी चूक करत असेल, बरोबर, तर त्या संदर्भात शिक्षक म्हणून तुम्ही कोणती भूमिका घेणार, तर त्यांच्या चुकावर कठोर शिक्षा करणार का, त्यांच्या चुका दुर्लक्ष करणार का, त्या चुकांचा उगम समजून सुधारण्यास मदत करावी, फक्त चुकांबद्दल टीका करावी, बरोबर. तर इथं बघा त्यांच्या जे काही चुका असेल त्यांच्यावर तुम्ही शिक्षा करणार का, तर अजिबात नाही. तुम्ही शिक्षा केली तो वारंवार सध्या बघा चुका करेल, त्या चुका दुर्लक्षित कराव्या. तर बघा चुका ज्या असेल तर त्या दुर्लक्षित न कराव्या, बरोबर. त्याला समजावून जे असेल तर ते तिथं बघा सांगण्यात यावं. म्हणजे इथं ऑप्शन जो आहे त्या चुका उगम समजून सुधारण्यास मदत करावी. म्हणजे ज्या चुका असेल तर त्या चुका बघा का घडतात त्याच्याकडनं, किंवा चूक जर झाली तर त्या संदर्भात जे काही सुधारणा असेल तर ती सुधारणा करण्यासंदर्भात बघा त्याला समजून सांगावं, मदत करावी. तर हे ह्याच्यावर जे काही भूमिका असेल, बरोबर, बालकांच्या चुका संदर्भात शिक्षकाची जी काही नेहमीची भूमिका असेल तर ती त्या जे काही चुका असेल तर त्या चुकाचा उगम या ठिकाणी समजून सुधारण्यास मदत करावी ही असायला पाहिजे, बरोबर. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर हे असणार आहे. तर असे जे प्रश्न असतात असे प्रश्न तुम्हाला बघा विचारले जातात, तर असे तुम्ही इझी या ठिकाणी सॉल्व करू शकतात. ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही शिक्षक आहात अशा पद्धतीने तुम्ही बघा प्रश्नाला इथं टॅकल करायचं. शिक्षक आहात असं समजून सध्या
प्रश्न जो आहे तो वाचायचा, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर आकलन हे होऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, भाषा शिकवताना समूह शिक्षण का महत्त्वाचे मानले जाते? बरोबर, जे काही समूह शिक्षण असेल तर ते का मानले जाते भाषा शिक्षण अध्यापन करताना? तर इथं बघा, सर्व विद्यार्थ्यांना समान उत्तर मिळण्यासाठी अजिबात नाही. समूह शिक्षणामध्ये सर्व विद्यार्थ्यांना समान उत्तर मिळवण्यासाठी जे महत्त्व असेल तर ते आपण इथं सांगू शकत नाही. बरोबर, म्हणजे हे चूक असणार आहे. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थी सहभाग होण्यासाठी आणि आपले विचार व्यक्त करण्यासाठी हे ऑप्शन बरोबर आहे. बरोबर, म्हणजे भाषा शिकवताना समूह शिक्षणाचं महत्त्व जर असेल तर ह्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी बघा होण्यासाठी आणि आपले विचार व्यक्त करण्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. म्हणून हे जे काही महत्त्व असेल समूह शिक्षणाचं तर ते आपण इथं म्हणू शकतो. बरोबर, शिक्षकांना वेळ वाचवण्यासाठी हे देखील चुकीचं आहे. विद्यार्थ्यांना स्वतंत्र शिकण्याची आवश्यकता टाळण्यासाठी हे देखील चुकीचं असणार आहे. म्हणजे आपला उत्तर जे असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, मुलांना लेखन कौशल्य शिकवताना शिक्षकांनी कोणत्या प्रकारच्या उपक्रमाचा समावेश करावा? आता इथे जे काही लेखन कौशल्य असेल तर लेखन कौशल्य सध्या बघा मुलांना शिकवायचं आहे तर त्यासाठी कोणत्या उपक्रमाचा समावेश करावा? फक्त वाचन करून दाखवणे, प्रत्यक्ष अनुभवावर आधारित लेखनाचे कार्य करणे, लेखनासाठी कठीण विषय देणे, लेखनाची जी काही फक्त तांत्रिक बाजू शिकवणे. बरोबर, तर इथं बघा फक्त वाचन करून दाखवणे जर झालं तर त्यांच्याने वाचन कौशल्य विकसित होणार, लेखन कौशल्य इथे विकसित होणार नाही, म्हणून ह्याचं उत्तर हे नसणार. बरोबर, प्रत्यक्ष अनुभवावर आधारित लेखन कार्य करणे, तर ह्याचं उत्तर बघा हे ऑप्शन क्रमांक 2 असणार. कारण प्रत्यक्ष अनुभवावर आधारित त्याने जर लिखाण केलं विद्यार्थ्याने तर त्याचं जे काही लिखाण कौशल्य असेल तर ते वाढू शकतं. बरोबर, म्हणजे तो विचार करून सध्या तिथं लिहू शकतो. त्याचं लिखाणामध्ये जे वेगवेगळे शब्द असेल तर ते शब्दांची मांडणी सध्या बघा त्याला लिखाण कौशल्यामध्ये करता येणार. म्हणून महत्त्वाचं 2 नंबरचं इथं आपण म्हणू शकतो प्रत्यक्ष अनुभवावर आधारित लेखनाचं कार्य करून घेणे. तर हे सध्या बघा लेखन कौशल्यासंदर्भात जो काही उपक्रम असेल तर तो महत्त्वाचा असणार आहे. लेखनासाठी कठीण शब्द किंवा विषय देणे हे देखील नसणार. लेखनाची फक्त तांत्रिक बाजू शिकवणे हे देखील नसणार. म्हणजे आपलं 2 नंबरचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, भाषा शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट काय असावे? म्हणजे जे काही भाषा शिक्षण आहे तर त्याचं अंतिम उद्दिष्ट काय असावे? विद्यार्थी परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून हे असू शकतं का? अजिबात नाही. विद्यार्थ्यांना भाषा वापरण्याची नैसर्गिक क्षमता मिळावी, अगदी बरोबर, हे उत्तर असणार आहे. विद्यार्थ्यांना भाषा वापरण्यासाठी नैसर्गिक जी काही क्षमता असेल तर ती निर्माण व्हावी, त्यांना मिळावी, हे अंतिम उद्दिष्ट भाषा शिक्षणाचं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. बरोबर, व्याकरणाचे सखोल ज्ञान मिळवण्यासाठी अजिबात नाही. भाषेचे पाठ करणे किंवा पाठांतर करणे अजिबात नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं उत्तर असणार आहे. जी काही भाषा असेल तर ती आपल्याला योग्य पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने किंवा नैसर्गिक क्षमता संदर्भात या ठिकाणी बघा ती वापरण्यायोग्य जे असेल तर ते भाषा शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट इथं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे, मुलांना शब्द संपत्ती वाढवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या सरावाची आवश्यकता आहे? म्हणजे जे काही शब्द संपत्ती असेल, साठा असेल शब्दांचा, बरोबर, तर तो वाढवण्यासाठी उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये जोड शब्द असेल किंवा मग वेगवेगळे मोठे या ठिकाणी बघा उच्चाराने मोठे शब्द असेल किंवा मग विरुद्धार्थी शब्द असेल, असे वेगवेगळे शब्दांचा जो काही साठा असेल, शब्द संपत्ती असेल, ती वाढवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या सरावाची आवश्यकता असते? फक्त पाठांतर केल्याने, शब्दाचे पाठांतर केल्याने शब्द संपत्ती जी असेल तर ती वाढू शकते का? तर अजिबात नाही. बरोबर, नवीन शब्द वाक्यांमध्ये वापरण्यास सराव करणे, अगदी बरोबर. जी काही शब्द संपत्ती जर वाढवायची असेल तर नवीन शब्द जे असेल तर ते वाक्यामध्ये सराव करून घेणे, त्याच्याने त्यांची जी काही शब्दशक्ती असेल तर ती निश्चित ह्या ठिकाणी वाढू शकते. म्हणून हा सराव करून घेणे महत्त्वाचं ठरणार आहे. फक्त शब्दाचे अर्थ शिकवणे अजिबात नाही. दररोज शब्दकोश वाचायला लावणे, ह्याच्याने देखील शब्दसंपत्ती त्यांची वाढणार नाही. फक्त या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. नवीन शब्द असेल तर ते वाक्यामध्ये वापरण्यास सराव करणे, ह्याच्याने त्यांची शब्दसंपत्ती जी असेल तर ती इथं वाढू शकते. पुढचा प्रश्न आहे, वर्गात संवादात्मक उपक्रम का महत्त्वाचा मानला जातो? म्हणजे जो काही संवादात्मक उपक्रम असेल, बरोबर, म्हणजे दोन्ही साईडने, दोन्ही बाजूने जी काही प्रक्रिया असेल संवादाची, तर तो जो काही महत्त्वाचा उपक्रम असेल तर तो का महत्त्वाचा असतो? विद्यार्थी एकमेकांशी स्पर्धा करू शकतील? अजिबात नाही.
संवाद केल्याने इथं स्पर्धा होणार नाही. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला चालना देण्यासाठी आणि भाषेच्या नैसर्गिक वापरासाठी, अगदी बरोबर, जो काही संवाद असेल, बरोबर, वर्गात संवादात्मक उपक्रम असेल, एखादा बघा ग्रुप डिस्कशन असेल, म्हणजे 2 ग्रुप आहे, इथं ए ग्रुप, इथं बी ग्रुप, यांना एखादा विषय दिला, बरोबर, म्हणजे जी काही जागतिक समस्या असेल किंवा मग एखादी समस्या दिली, त्याच्यामध्ये ए ग्रुप जी समस्या असेल तर त्या ग्रुपवर बी ग्रुप जो असेल तर तो त्याचे उपाय वगैरे सांगू शकतो. अशा पद्धतीने जर केलं तर ते त्यांचे विचार इथं मांडू शकतात. भाषेची काही नैसर्गिक जी काही वापरासंदर्भात त्यांना या ठिकाणी आत्मविश्वास देखील वाढू शकतो. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, बरोबर. तर असे आपण जवळपास जे काही 15 प्रश्न इथे बघितले आहे महत्त्वाचे. तर अशा प्रकारचे जे काही प्रश्न असेल तर ते सध्या बघा तुम्हाला विचारण्यात येतात. तर हे प्रश्न तुम्ही टॅकल करू शकता. फक्त इथे जे काही तुम्ही विचार करत असताना तुम्ही एक शिक्षक आहात ह्या दृष्टीनं सध्या बघा विचार करायचा, जेणेकरून प्रश्न जे असेल तर ते तुम्हाला बघा लवकर जे काही अवगत होत असेल किंवा लवकर ते तुम्हाला समजत असतं, बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्ही अध्यापनशास्त्र असेल, पॅडागॉजी असेल तर त्या संदर्भात प्रश्न तुम्ही टॅकल करू शकतात आणि इझी जे मार्क असेल तर ते सध्या बघा मिळवू शकतात. तर सध्या हे प्रश्न आपण बघितले. मागे देखील प्रश्न अपलोड करण्यात आले, व्हिडिओ सिरीज असेल, प्लेलिस्ट, तर ती तुम्ही बघू शकतात. त्याच्या माध्यमातून देखील तुम्हाला नक्की फायदा होईल. तर भेटू आपण नेक्स्ट एखाद्या अपडेटमध्ये, नवीन जे काही माहिती व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.